नमस्कार, मी मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे केक। बर्थडे असो की ॲनिव्हर्सरी, केक हा पाहिजेच असतो। किंवा मुलांना सरप्राईज देण्यासाठी पण आपण लगेच घरातच आपल्या अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून केक बनवू शकतो। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खुश रहा। हे पुढे आहेत, तर हे आपण 10 घेतलेले आहेत। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त पुढे घेऊ शकतो, अंदाजानुसार। आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपले बिस्किट। आपण बिस्किट इथे बारीक करून घेतले। आता आपण इथे हाफ वाटी साखर घेऊया। ही साखर आपल्या घरातलीच होती, ती मी बारीक करून घेतली मिक्सरमध्ये, किंवा पिठी साखर घेतली तरीही चालेल। मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला दुधाने भिजवायचं आहे। दूध टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि भिजवायचं आहे आपल्याला। याचं आहे इथे आपल्याला प्लेन। तुम्ही पण करून बघा। केव्हा इच्छा होते आपली की आज केक वगैरे खाण्याची, तर घरी नक्कीच करा, लगेच बनतो। असं बेटर तयार करायचं आहे आपल्याला। हे बघा, आता याच्यात आपल्याला मिक्स करायचं आहे 1 चमचा बेकिंग पावडर, आणि हे बघा अगदी लहान चमचा आहे आपला, तेवढा सोडा घ्यायचा आहे आपल्याला। खूप कमी साहित्यामध्ये घरातच असतात त्याच वस्तूपासून आपण केक बनवायचा आहे आपल्याला। आणि इनो खूप छान फुलतो इनोने। आता हे आपल्याला सर्व मिश्रण 5 मिनिट राहू द्यायचं आहे। नंतर आपण याला गॅसवरती ठेवूया। खूप लगेच बनतो, स्वादही छान लागतो। हे बघा, आपण कढई घेतलेली आहे, त्यात आपण जाडं मीठ टाकलेलं आहे। ते आता छान तपू दिलं आहे आपण। आणि त्यानंतर मग तोपर्यंत आपण आता आपलं हे जे कुकरचं भांडं आहे त्याला आपण तेल लावून घेऊ। हे बघा, आपण छान तेल लावून घेतलं आहे आपल्या भांड्याला। आता आपण इथे चिमूटभर थोडासा असा मैदा लावूया, पसरवूया। हे सर्व मिश्रण आपण टाकूया याच्यात आपल्या भांड्यात। आपल्याला थोडं इथे असं करायचं आहे, टॅप करायचं आहे आपल्याला। आणि हे बघा, इथे ॲल्युमिनियमचं मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण ठेवूया। हे बघा, आता आपण आपल्या कढईवरती ठेवूया। वरतून झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती होऊ द्यायचं आहे। हे बघा, आपण बघून घेऊ आपला केक झाला आहे का। वाव, बघा किती छान फुललेला आहे आपला केक, सुंदर। केक आपल्याला होण्यासाठी अर्धा तास लागलेला आहे। बघा किती छान झालेला आहे आपला केक। असं डॅप करून घ्यायचं चारी बाजूने। थंड होऊ दिलेला आहे आपण 10-15 मिनिट, आणि नंतर काढायचं आहे। बघा किती छान झालेला आहे आपला केक, किती छान झालेला आहे बघा। थोडंसंही चमच्याला चिटकत नाही आहे। आपण काढून घेऊ आपला केक। वाव, मस्त। हे बघा,
तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आपला केक. छान झालेला आहे, नक्कीच करून बघा. हे बघा, मस्त. मुलांना खूप आवडतो, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत. आपण डेकोरेट करण्यासाठी फ्लावर बनवूया इथे. हे बघा, क्रीमचे बिस्किटं मधला हे जे क्रीम आहे ते आहे. याच्यात थोडंसं तूप ॲड करायचं आहे आपल्याला आणि त्याचं थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे आणि आपण फुलं तयार करून घेऊ. हे बघा, आपण इथे गोळे करून घेतलेले आहे. आपल्या क्रीम काढलेली होती त्याचे. खूप वेगवेगळ्या कलरच्या क्रीम पण मिळतात, ते आपण आणू शकता. खूप छान दिसतं मग त्याला केकवरती. केक ठेवलेला आहे आपण. हे बघा, फोल्ड करायचं आहे आपल्याला. मध्ये आपल्याला कापायचं आहे. 2 फ्लावर तयार होतील आपले. हे बघा, आपल्याला आपले फ्लावर सजवायचे आहे. खूप छोटे झालेले आहेत हे, तुम्ही मोठेही करू शकता, पण छान दिसतंय. सजवू शकता तुम्ही, तुटी फ्रुटी पण टाकू शकता सजवण्यासाठी. तर तयार आहे आपल्या घरच्या घरी बनवलेला केक.